नमस्ते, मी सविता भोसले। गेली 22 वर्ष झालं संपूर्ण स्वच्छता अभियान असो, निर्मल भारत अभियान असो किंवा निर्मल ग्राम पुरस्कार असो, अशा विविध योजना शासनाच्या आम्ही प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली आहे। कुठलीही काटकसराई न करता यशस्वीपणे या योजना राबवलेल्या आहेत। पण आज त्याच कर्मचाऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि हा प्रामुख्याने स्वच्छ भारत मिशन असो, जलजीवन मिशन असो, हे माननीय मोदी साहेब आणि आपले मुख्यमंत्री साहेब यांच्या फ्लॅगशिपच्या योजना असून सुद्धा कर्मचाऱ्यांची हे ससे हेलपाट होत आहे। त्यांना आज उपासमारीची वेळ आलेली, गेली 4 महिने झालं कुणाचंही मानधन मिळालेलं नाही। जगायचं कसं? ह्या आज आपल्या प्रामुख्याने मूलभूत गरजा भागवणं खूप कष्टाचं होत आहे। एवढं काम करून सुद्धा प्रत्येकाची उनी देणी एवढी झालेली आहेत की बाहेर तोंड काढू वाटत नाहीये। बँकेचे हप्ते आहेत, त्या हप्त्यांचा तगादा लावलेला आहे। होम लोनचे केलेले ते बँकेकडून सारखा तगादा येतोय। मुलांच्या शाळेची फी भरता येत नाही, शाळेतून फोन येतोय की बाबा फी नाही भरली तर तुमच्या मुलाला परीक्षेला बसून दिलं जाणार नाही। या अशा व्यथा सांगायच्या कुणाला? आम्ही आमचं कोणी म्हणजे कोणीच लक्ष घालत नाही आम्हाला। तर हे या सगळ्या गोष्टी शासनानं विचार करावा आणि आमचा काहीतरी विचार करून आम्हाला जे एवढं थकीत मानधन आमचं ते द्यावं। आमच्या सगळ्या बांधवांची आज खूप हालाकीची परिस्थिती झालेली आहे। दवाखान्याचा खर्च असो, काही असो, सगळ्यांच्या वरती अशी उपासमारीची वेळ आलेली आहे आणि अतिशय हा कार्यक्रम इतका चांगला राबवलेला असून सुद्धा जर शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर ह्याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे। गेली 2 दशकं झालं आम्ही काम करतोय। मी सन 2003 पासून या अभियानामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान ते आज स्वच्छ भारत मिशन इथपर्यंत काम करत आहे। प्रामाणिकपणाने काम करून सुद्धा जर शासन आमची ही अवस्था करत असेल, आज अशी वेळ आमच्यावर आणून दिलेली आहे की आम्हाला कुठे तोंड सुद्धा दाखवायला नको। एवढी उदारी उसनवारी झालेली आहे की कुणाला सांगायचं, कुणाला बघायचं, आज पगार होईल, उद्या पगार होईल, या अशा आशेवर आम्ही आजपर्यंत बसलो। पण आज आमचे हात कुणाला गेले नाहीये। इथं सगळ्यांच्याकडून आम्ही सांगून झालेलं आहे, वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा बोलतोय, पण कोणीच आमच्याकडे ह्यानं लक्ष घालत नाही। प्रत्येक जण आपापल्या परीने उत्तर देऊन विषय सोडून देते। तर आमच्याकडे सगळ्या आमच्या ह्या मागण्यांचा विचार करून शासनाला आम्हाला ज्या काही आमच्या अडचणी आहेत किंवा ज्या आमची काही मागणी आहेत त्या तात्काळ पूर्ण कराव्यात। आमचं मानधन सगळ्यांचं वेळेवर पूर्ण करावं। बोला तुम्ही। आम्ही गेली आता आपला सर्वोच्च न्यायालयाचा जसा निर्णय आहे की 10 वर्ष झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना परमनंट सेवेमध्ये सहभागी सामावून घ्यायचं, हे तर आज आम्ही गेली 2 दशकं झाले की 20-22 वर्ष झालं कर्मचारी काम करतात। तर आम्हाला शासनानं कुठेतरी आम्हाला शासन सेवेमध्ये कायमस्वरूपी करून आमची ही जी ससे हेलपट चाललेली हे कुठेतरी थांबवावे। आमची कामाची अनिश्चितता चालू आहे, कुठेतरी हे कुठेतरी थांबवावं। आम्हाला वेळेवर मानधन मिळावं, जे सेवा करतो आपण, जे काम करतो त्या कामाचा मोबदला वेळेवर मिळावा, हीच अपेक्षा आमची आहेत। आणि इथून पुढे जरी शासनाने आमचं हे केलं तर आम्ही अजून प्रामाणिकपणाने काम करून या अभियानाचं हे आपल्या जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामध्ये बी चांगलं उत्कृष्टपणाने काम करूया असे आम्ही गावी देतो। आमचा ह्या मागण्यांचा विचार व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा। आम्ही आता इथून पुढे आता उद्याचा दिवस आम्ही इथे थांबणार आहे आणि 9 तारखेला आम्ही आझाद मैदानावरती सगळेजण सातारा जिल्हा किंवा आमचे सगळे बाकीच्या जिल्ह्यातले सगळे महाराष्ट्रातून सगळेजण आम्ही तिथं आझाद मैदानावरती उपोषण करत आहोत की धरणे आंदोलन बेमुदतपणे चालू करणार आहे।